हो, राहुल गांधींनी जे आरोप केले आहेत त्यावर काय सांगाल? नाही, ते आरोप धादांत खोटे आहे. सनसनाटी निर्माण करण्याचं काम आहे. राजुरा विधानसभेच्या संदर्भामध्ये त्या मतदाराची नोंदणीच झाली नाही. एका गडचांदूरच्या कोण्या व्यक्तीने आम्हालाही असं ऐकिवात होतं की त्याला निवडणुकीला उभं राहायचं होतं, म्हणून त्यांनी काही मतदार यादीसाठी फॉर्म भरले होते आणि तेव्हा काँग्रेसचे उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे होणारे उमेदवार देवराव भोंगले या दोघांनीही तक्रारी केल्या होत्या आणि त्या मतदानाची नोंदणीच झाली नाही. आणि म्हणून राजुरा विधानसभेतल्या भाजपचा विजय त्याला नजर लागावी किंवा त्याच्या संदर्भात शंका निर्माण व्हावी अशी सनसनाटी कोणी करता कामा नये. त्यांना असं वाटत असेल की या प्रकरणाची चौकशी व्हावी, तर त्यांनी अर्ज जो दिला त्याच्यावर आम्ही सुद्धा आमचं पत्र द्यायला तयार आहोत की असा जो कोणी व्यक्ती त्या गडचांदूरचा होता त्याचा शोध घ्यावा, त्याचे जे काही मोबाईलचे नंबर असेल शोधावे आणि शोधून त्याला फासावर लटकवता येत असेल तर लटकवावं. त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या विजयाबद्दल शंका किंवा सनसनाटी निर्माण करण्याचं काम करू नये. पण कुठेतरी निवडणूक आयोग माहिती देत नाहीये असा राहुल गांधी आणि काँग्रेसचे उमेदवार दोघांनी आरोप केला. कोर्टात जाऊन माहिती घेता येते, आपल्याला निवडणूक आयोगाकडून इतर माध्यमातून माहिती घेता येते आणि मला असं वाटतं की जी माहिती योग्य आहे ती दिल्या जाते. जी माहिती काही कालावधी नंतर देता येत नाही ती माहिती कदाचित दिल्या जात नसेल. आता झोपी गेलेल्या जागा जागा हा जर दीड दीड दोन दोन वर्षांनी जागा जागा 1 वर्षांनी जागा जागा तर मग अडचण येते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.